शैलेश नर्सरीमध्येच कलम बांधलं जातं, शैलेश नर्सरीमध्येच त्याची ग्रोथ करून घेतली जाते, ती बॅगिंग केली जाते आणि शैलेश नर्सरीमध्येच विक्री होते। नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी लांजा या ठिकाणी, लांजामधील आपल्या शैलेश नर्सरी शाखा नंबर 2 या ठिकाणी आपण आत्ता सध्या आहोत। आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवायचं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपले मदर प्लांट्स दाखवले, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिथे कलम बांधतो आणि जिथे कलम तयार होतं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। केशर आंब्याची रोपं आपल्याकडे 50,000 रोपं आपण जी बनवतो दरवर्षी, तर ती रोपं आपण कुठे बनवतो आणि कशा पद्धतीने बनवतो, तर माझ्या मागे इथे तुम्ही पाहू शकता हा सगळा बाटा टाकलेला आहे मित्रांनो। ही कोय जी काय आहे आंब्याची ती आपण आणलेली आहे आणि आता ती धुवून स्वच्छ करून व्यवस्थित मातीवरती टाकून घेतलेली आहे। इथं ती उगवली जाते आणि त्याच्यानंतर ती तिथं बॅगमध्ये घातली जाते, तिथं पाहू शकता तुम्ही मित्रांनो। आणि ती बॅगमध्ये घालून नंतर ती इथं उगवून आल्यानंतर बॅगमध्ये घातली जाते, नंतर त्याला वरून कट करून कलम केलं जातं। आता डबल बाटा म्हणजे काय, तर ह्या कोयलाच मित्रांनो बाटा असं बोललं जातं। ही जी कोय आहे यालाच मित्रांनो बाटा असं बोललं जातं। तर ह्या 2 डबल बाट्यावरती आपण ही कलम करत असतो, डबल कोईवरती आपण कलम करत असतो। तर अशा पद्धतीचं कलम आपल्या शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो। तुम्ही पाहिलंच असेल, बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहतच असाल आणि ज्यांना कोणाला ही रोपं हवी असतील त्यांनी अवश्य एकदा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला खात्रीशीर रोप मिळणार आहे। कारण रोपच आपण बांधत असतो, पाऊस पडत आहे वरून मित्रांनो आणि पावसाळ्यामध्येच हे कलम केलं जातं। कलम केलं जातं म्हणजे काय, तर ही बाटा उगवून घेतला जातो, नंतर त्याला छाटून वरून त्याला कलम केलं जातं। तर अशा प्रकारे आपल्याकडे शैलेश नर्सरीमध्ये काम चालतं। लांजामधील साईटवरती आंबा बांधला जातोय मित्रांनो। या वर्षी देखील आपलं टार्गेट आहे जवळ आसपास 75,000 ते 1,00,000चं टार्गेट घेऊन चाललेलो आहे मित्रांनो। आता पाहूयात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला यश मिळतंय। आणि हे अशा पद्धतीने आपण बाटा आणून टाकलेला आहे, तिथं धुवायचं चालू आहे, पाहू शकते तिथं पाईप वगैरे पडलेली आहे, नेटवरती सगळा बाटा आणून टाकलेला आहे। आणि ह्या जे काही आपण मातीचा बेड केलेला आहे त्या बेडवरती शेवटपर्यंत पाहू शकता सगळा हा बाटाच आहे। काही बाटा छोटा छोटा उगवून आल्यानंतर लगेच बॅगेमध्ये ट्रान्सफर देखील केला गेलेला आहे। आणि तशाच पद्धतीने आपल्याकडे काजू, फणस ह्या सगळ्याची कलमं आपल्याकडे होतात मित्रांनो, ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्येच कलम बांधलं जातं, शैलेश नर्सरीमध्येच त्याची ग्रोथ करून घेतली जाते, ती बॅगिंग केली जाते आणि शैलेश नर्सरीमध्येच विक्री होते। इथे माझ्या मागे जो पाहताय हा 30 इंच बाय 30 इंचच्या बॅगमधला 6 ते 8 इंचाचा खोड असलेला केशर आंबा आहे मित्रांनो। अशा पद्धतीचा आंबा देखील आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे। आपल्याकडेच रोपं तयार झालेली असतात आणि ते आपल्याकडेच विक्री होतात। त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।